दिवस तसा खास होता आणि म्हणूनच म्हटलं हा दिवस काहीतरी खास करूया. म्हणूनच गेलो पहिल्यांदा डी-मार्टला आणि जीवनावश्यक वस्तू घेतल्या. तांदूळ, गहू, साखर आणि स्पेशल काही वस्तू आणि त्यानंतरचा बेत होता तो म्हणजे आमचा अंबाबाई मंदिरला जाण्याचा. ही माझी दिनचर्या आहे माझ्या वाढदिवसाची. या ठिकाणी दरवर्षी मी जातच असतो. नेहमीप्रमाणे मंदिरामध्ये गर्दी होतीच, पण इथलं वातावरण प्रसन्न आहे आणि इथं गेल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणून दरवर्षी मी न चुकता माझ्या वाढदिवसाला अंबाबाई मंदिरामध्ये जातोच जातो. या ठिकाणचं प्रसन्न वातावरण आणि आल्हाददायक सगळं दिवसाची सुरुवात चांगली होते. मग थेट आलो CPR चौकामध्ये, जिथं कोल्हापुरी थाळी फक्त ₹5 दिली जाते. 200-250 लोक या ठिकाणी रोज जेवणाचा आस्वाद घेत असतात. या सगळ्या वस्तू उदय यांच्याकडे दिल्या आणि कोल्हापूर थाळीचा आस्वाद घेण्यासाठी गर्दीसुद्धा होत होती. गेली 6 वर्ष यांचं काम चालू आहे. या थाळीमध्ये भात, भाजी, चपाती, एक स्वीट, आमटी असं व्यवस्थित जेवण दिलं जातं. अनेक वेळा CPR चौकामध्ये, CPR दवाखान्यामध्ये अनेक लोक येत असतात. त्याचबरोबर अंध, वृद्ध आणि अपंग अनेक गरजू लोक या ठिकाणी या थाळीचा आस्वाद घेतात. त्याचबरोबर कोल्हापूरकर आणि इतर शहरामधून सुद्धा या कोल्हापूर थाळीला बरीच जणं मदत करत असतात. तोंडाला केक फासून हुल्लडबाजी करत वाढदिवस साजरा करण्यापेक्षा अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा करणं मला नेहमीच आवडतं. दरवर्षी मी वाढदिवसाला काही ना काही असं सामाजिक कार्य करतच असतो. तुम्हीसुद्धा असा एक छान प्रयत्न करा आणि तुमचा वाढदिवस अगदी अविस्मरणीय करू शकता. खरंच खूप लोक आनंदी होत होते. लोकांना खूप जेवण इथलं आवडत होतं. आणि माझ्याबरोबर संचितासुद्धा होती. अगदी फास्टमध्ये कुठलाही दंगात गोंधळ न करता या ठिकाणी जेवण संपलंसुद्धा आणि त्याचबरोबर व्यवस्थित स्वच्छ करून अगदी क्लीन करून हा चौक असा होता तसा ठेवण्यात येतो. तर बघू शकता या ठिकाणी कोल्हापूर थाळीचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे. कोल्हापूरचा CPR चौक. तर इथला आलेल्या जे पेशंट आहेत किंवा जे आस्वाद घेत आहेत या थाळीचा त्यांना विचारूया थाळी कशी वाटते. दादा जेवण कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर. आवडलं का? एक नंबर. टेस्ट कशी आहे? एक नंबर. आता कसं वाटलं जेवण? एक नंबर आहे जेवण. सोय कशी वाटली तुम्हाला इथं हे उपलब्ध करून दिलं त्याबद्दल? सोय आपली नाम मात्र फी ₹5 मध्ये कोण देतंय. ओके, फुकट गरिबांची सोय चांगली होती. चांगलं. पहिल्यांदा झाला. कुठून आला आपण? बाजार बघा. आणि कशासाठी आला होता? दवाखान्यात आलेला. जेवण चांगलं वाटलं? चांगलं. कसं वाटलं सांगा? बेस्ट वाटलं. ओके, काय आवडलं तुम्हाला? ही सोय कशी वाटली? चांगली वाटली. कशासाठी आला होता तुम्ही? दवाखान्याला. कुणाबरोबर आला होता? माणूस उपचार. ओके, बरं आहे. हाय. जेवण कसं वाटलं? चांगलं आहे. आवडलं. तर उदय सर आपल्याबरोबर आहेत आणि खरं तर पापा या नावानं प्रसिद्ध आहेत आणि कोल्हापुरी थाळीची यांनी सुरुवात केली आणि खूप चांगल्या पद्धतीनं रोजच्या रोज या ठिकाणी हे काम चालतंय. वाढदिवस असू देत, इतर काही कार्यक्रम असू देत, त्या निमित्तानं अनेक लोक त्यांना मदतही करतात. पण अजून मदतीची अपेक्षा आहे, अजून लोक यामध्ये जोडली गेली पाहिजेत. तर नेमकं सुरुवात कशी झाली होती आणि काय सांगाल, लोकांना काय आवाहन कराल? ज्या वेळा लोकांना जेवण मिळत नव्हतं, करोनाचा काळ चालू झाला, त्या करोनाच्या काळापासून आपण एक कोल्हापूर थाळी म्हणून ₹5 जेवण चालू केलं. आज इथं रोज 250 ते 300 लोक आपल्या CPR रुग्णालयामधली, म्हणजे कोल्हापुरातलं मोठं हॉस्पिटल आहे, त्या लोकांना मिळत नाही अशी लोक आपल्या इथं रोज येतात आणि जेवणाचा लाभ घेतात. ओके, काय अपेक्षा आहे तुम्हाला? अजून काय गरज आहे तुम्हाला? काही लोकांनी येऊन मदत करावी. ओके, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9822 98 61 22 हा माझा मोबाईल नंबर आहे. आपण यावर मला कॉन्टॅक्ट करू शकता, मदत करू शकता. तर नक्कीच यांना संपर्क करा. मी गेली 6 वर्ष झाले आपल्या बघतोय आणि मी स्वतः बघितलेलं आहे त्यांचं काम. खरं तर पिक्चरमध्ये ते कधी नसतात, पण आज ते आलेले आहेत. आम्ही त्यांना आग्रहानं बोलवलेलं आहे. तर खूप चांगलं काम आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू साहेब. आणि त्यानंतर संध्याकाळी गेलो अवीज बिर्याणीला. अविराज आणि अक्षयनं मला इन्व्हाइट केलं होतं स्पेशल जेवणासाठी आणि त्यांनी केक कापून सेलिब्रेशनसुद्धा केलं. खूपच माझा हा दिवस
अविस्मरणीय झाला आणि खूप जणांचे मेसेज आले, खूप जणांनी शुभेच्छा दिल्या, त्यांनासुद्धा खूप सारे धन्यवाद. आणि अशाच पद्धतीनं माझ्या पाठीशी आशीर्वाद राहू दे आणि असंच काम काही ना काहीतरी चांगलं काम माझ्याकडून घडत राहू दे दरवर्षी, अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ संपवतो. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशाच प्रकारे आता कोकणाची सिरीजसुद्धा येणार आहे, कोकणामधील स्पेशल स्पॉट बघायला मिळणार आहेत. तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण या सबस्क्रायबर्समुळं मला माझं काम करण्याची प्रेरणा मिळत असते. धन्यवाद.